गायकवाड आणि त्याचबरोबर संजय राऊत देखील आता या ठिकाणी पोहोचलेत। प्रतीक्षा आहे ती आता उद्धव ठाकरे यांची। त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत। आणि आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होतील, मात्र तत्पूर्वी ठाकरे गटाचे अनेक नेते, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही शरद पवार गटाचे अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले। सागर, आपण पाहतो की मोर्चा टी जंक्शन परिसरामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मोर्चा पुढे सरकणार आहे। मात्र त्यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर या मोर्चाचा नारळ फोडून या मोर्चाला सुरुवात केली जाईल। मात्र प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि वर्षा गायकवाड यांनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली की अदानी समूहाला या धारावीचं पुनर्विकासाचं काम देणं हे चुकीचं आहे। सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि पुनर्विचार करावा, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे। आपण पाहतो की सर्वपक्षीय जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा जमलेले आहेत। कोळी बांधव सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि धारावीच्या राऊतसाहेब ठाकरे गटाचा मोर्चा आपण पाहतो, काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र सगळे नेते आता या ठिकाणी पोहोचलेत आणि उद्धव ठाकरे आता मातोश्री परिसरातून धारावीच्या मोर्चा ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचा हा ताफा आपण पाहतो आहोत। अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे धारावीतील टी जंक्शन या ठिकाणी दाखल होतील। तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीमध्ये या ठिकाणी आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ते निघाले आहेत। बीकेसी मैदानामध्ये उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत, मात्र त्याआधी ते मोर्चामधूनच त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मोर्चाच्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचत आहेत। टी जंक्शन पासून हा मोर्चा सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी 7 मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून ठेवलेल्या आहेत। तर उद्धव ठाकरे आता मातोश्री परिसरातून निघालेले आहेत। हा ताफा आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे आता मोर्चाच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते धारावीतील टी जंक्शन या ठिकाणी दाखल होतील। त्या ठिकाणी मोर्चाचा नारळ फोडून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तरी थेट दृश्य आपण पाहतो टी जंक्शन जवळची। काही वेळातच, काही मिनिटात आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचतील। धारावीचा विकास हा सरकारनेच करावा अशी प्रमुख मागणी यामध्ये आहे। टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी या ठिकाणी केलेला आहे। तर प्रमुख 7 मागण्या आहेत आणि त्यासाठी धारावीकर या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देखील या मोर्चाचं नेतृत्व करतायत। जब सुरुवात व्हायची आहे, किमान 2 लाखाचा मोर्चा आहे होईल। आम्ही मुंबई सहजासहजी भांडवलदारांच्या घशात जाऊ देणार नाही। धारावीचा विकास महत्वाचा आहे, पण त्या निमित्तानं मुंबई विकत घ्यायचा प्रयत्न सुरू आहे। तो शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आम्ही सगळे एकत्र आहोत म्हणून पाडू। फडणवीसांवरती विश्वास ठेवू नका, हे माझं महाराष्ट्राला आव्हान आहे, नाही तर महाराष्ट्र हातचा जाईल। अडाणीला मुंबईचं मालक करण्याचा प्रयत्न भाजपा करताय, पण मुंबई मराठी माणसाची आहे। ठाकरे आता या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचत आहेत। त्याआधी संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मुंबई विकण्याचा हा डाव आहे, तो आम्ही हाणून
ठाकरे गटाचे सगळे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे इथे पोहोचलेत। आपण थेट ही दृश्य या ठिकाणी पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा ताफा अगदी काही मिनिटात। तर संजय राऊत यांनी मुंबई विकण्याचा हा डाव आम्ही हाणून पाडू आणि अदानीला मुंबईचा मालक करण्याचा हा प्रयत्न आहे, मात्र आम्ही तो सफल होऊ देणार नाही असा इशारा दिलेला आहे। आणि आता उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। तर उद्धव ठाकरे यांचा ताफा आता मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेला आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले। हा मोर्चा टी जंक्शन पासून ते बीकेसी अदानी समूहाच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि तिथे मग उद्धव ठाकरे हे मोर्चाला संबोधित करतील। मात्र धारावीचा पुनर्विकास हा सरकारनेच करावा ही प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर टीडीआर संदर्भातला देखील मुद्दा उद्धव ठाकरे यांनी इथे लावून धरलेला आहे। तर तीनही पक्षांचे झेंडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ठाकरे गटाचा भगवा झेंडा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे झेंडे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी। तसंच काँग्रेसचे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले, त्याचं नेतृत्व करतायत उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेत आणि इथून आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। टी जंक्शन ते बीकेसी अदानी समूहाचं कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि आता उद्धव ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले तर अंबादास दानवे, संजय राऊत, वर्षा गायकवाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे आता मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ फुटल्यानंतर हा मोर्चा सुरू होईल। टी जंक्शन पासून बीकेसी मधील अदानी ग्रुपच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे मोर्चातील सहभागी सर्वांनाच मार्गदर्शन करतील। तर उद्धव ठाकरे आता या मोर्चामध्ये सहभागी झालेत, त्यांच्याच नेतृत्वामध्ये हा मोर्चा। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतायत। आमचा विकासाला विरोध नाही तर त्या मागे होणाऱ्या भ्रष्टाचाराला, घोटाळ्याला आमचा विरोध आहे असं ठाकरे गटानं म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी 7 मागण्या या संदर्भात ठेवलेल्या आहेत, त्या मागण्या घेऊनच हा मोर्चा काढण्यात आला। मुंबई कुणाच्या